देव आपण कधी पाहिला नाही. आणि तुम्हाला सांगू का, देव हा अनुभवाचा विषय आहे. कशाचा? मला लोक जे म्हणतात ना, म्हणजे बरेच लोक म्हणतात आम्ही साधना करीत असताना आम्हाला अनुभव आला, आम्हाला साक्षात्कार झाला आणि आम्हाला देवतेनं दर्शन दिलं. हा सगळा अनात्म वस्तूचा साक्षात्कार आहे. आत्मसाक्षात्कार ही फार पुण्यात न प्राप्त होते. आमच्या बाबांना आत्मसाक्षात्कार झाला सातपुडा पर्वतामध्ये. प्रत्यक्ष परंपरेत आद्यगुरु शंकराचार्यांनी स्वतः येऊन त्यांना बोध केला एक रात्रभर. बाबांनी त्याचा प्रसंग लिहिलाय, खूप गोड आहे. ते हिमालयाला चालले होते, मानसरोवरला, आणि संध्याकाळची वेळ होती. त्यात लिहिलेलं एक कथा सांगतो. संध्याकाळची वेळ होती आणि त्यांना एका, म्हणजे त्यांचा नियम होता की पहाटे सूर्य उगवला, सकाळी 8-10 वाजता सूर्य उगवला. हा ऐकताय म्हणजे तुम्ही, मी आपलं चेक करीत होतो झोपले काय. ब्राह्म मुहूर्तावर आपला प्रवास सुरू करायचा. संध्याकाळच्या वेळेला एखादं मंदिर पाहायचं गावाच्या कडेला किंवा गावात, आणि तिथे विश्रांती करायची. एखाद्या 2-3 घरी भिक्षा मागायची. कोणी अन्न दिलं तर दिलं, नाहीतर आता त्यांनी तर प्रवासात असं वर्णन केलेलं आहे की अनेक वेळा त्यांना शिळं आणि बुरशी आलेलं अन्न मिळालं. आणि त्या महाराजांनी त्यांचा अनुभव लिहिलाय. बऱ्याच लोकांना बाबा म्हणायचे की आम्हाला कितीतरी वेळा हे शिळी बुरशी आलेलं आम्हाला वाढलं. ते अनेक जणांना सांगितलं होतं पण ते आठवत नव्हतं. महाराज म्हटले मी चरित्र लिहायला बराच प्रयत्न केला, पण शेवटी माऊलींना प्रार्थना केली की माऊली ते बाबांचे जे वाक्य आहे ते मला त्याची स्मृती येऊ द्या. आणि तुम्हाला सांगतो त्यांनी फार सुंदर लिहिलेला आहे तो प्रसंग, इतका करुण प्रसंग आहे. बाबा 2 दिवस बाबांना काही खायला मिळालं नाही, आणि म्हणून तिकडे सातपुड्याची रांग लागल्यानंतर घरं पण तुरळक झाली होती. जसं रस्ता सोडून आतमध्ये जावं लागायचं. एका मोठ्या घरी ते गेले, श्रीमंत घर होतं. त्यांना वाटलं हे एवढं मोठं घर दिसतंय, इथे नक्की आपल्याला काहीतरी भिक्षा मिळेल. तिथे गेल्यानंतर त्यांनी हाक मारली, माई भिक्षा वाढा माई. एक शृंगार केलेली तरुण अत्यंत सुंदर स्त्री बाहेर आली. तिच्या अंगावर दागिने होते, भरजरी वस्त्र होते, आणि तिनं त्या बाबांना भिक्षा दिली. जड भिक्षा होती. बाबांना खूप आनंद झाला. बऱ्याच दिवसातून एवढं अन्न आपल्याला मिळालंय म्हणून त्यांना वाटलं आजचा दिवस आपण तृप्त होणार. आणि त्यांनी आशीर्वाद दिला, बाई माई तुझं कल्याण असो. परंतु महाराजांकडे ती काय पाहायला थांबली नाही. तिला काय रस्त्यावरच्या लोकांच्या आशीर्वादाची गरजच नव्हती. बाबा निघाले, एका ठिकाणी थांबले. त्यांनी ती ज्यावेळेस सोडलं ना त्यावेळेस त्यात बुरशी आलेली भाकरी होती. आणि ती लिहिलंय, शिळी बुरसलेली आम्हा ऐसीच भिक्षा वाढली, नसे हा प्रवास कठीण ज्ञानाची ओढ लागली. ते म्हटले हा प्रवास कठीण नाही माझ्या करता, पण ज्ञानाची मला भूक आहे. ना मज घरादाराचा छंद, ना संपत्तीची मज धुंद, ना सहाय्य कोणाचे हे मुकुंद, ज्ञानाची ओढ लागली. शिळी बुरसलेली आम्हा ऐसीच भिक्षा वाढली, नसे हा प्रवास कठीण ज्ञानाची ओढ लागली. तुम्ही बघा आत्मज्ञान प्राप्ती करता शिळं बुरसलेलं किती. तुम्ही बघा जे बुरशी आलेलं काढून टाकायचं आणि तशीच भाकरी, ताजी भाकरी कोणी वाढत नव्हतं. आणि इथे लोक जेवण नाही म्हणून सप्त्याला कीर्तनाला यायला. आहे की नाही मोठी गंमत. फार दुर्दैव आहे. आणि मग बाबा निघाले. एका आदिवासीची झोपडी होती. त्यांना आता इथे अन्न मिळेल याची शक्यता नव्हती, पण ते ज्यावेळेस चालले त्यावेळेस त्या थोडस कटीवस्त्र पांघरलेली एक बाई, काळी कुट्ट बाई, आणि तिचं ते कुरूप पोरग ती खांद्यावर घेऊन आली आणि सांगितलं बाबा, म्हणजे तिकडची भाषा वेगळी होती. तिनं थांबवलं, सांगितलं बाबा आमच्याकडे कोणी येत नाही,
अतिथी हा देव असतो, तुम्ही आलात ना, थांबा. तिनं पाणी दिलं आणि पटकन घाईघाईनं जाऊन टोपल्यातली भाकरी तिनं दिली. एकच भाकरी होती आणि ते खाणार होते नवरा बायको, पण सगळीच्या सगळी भाकरी बाबांना दिली. तिचा नवरा आला, त्यांनी दर्शन घेतलं आणि सांगितलं, बाबा तुम्ही थांबा. ते म्हटले, नाही मला थांबायचं नाही, मला पलीकडे जायचं आहे. आणि डोंगर चढून पलीकडे गेलं. त्यावेळेस एक खडक होता आणि त्या खडकावर दाढी वाढलेली, डोक्यावरती जटाभार असलेला, गळ्यामध्ये माला असलेल्या आणि भगव वस्त्र परिधान केलेलं आणि एका काठीला असं भगवी पताका असलेली दिव्य महापुरुष त्यांना भेटले आणि त्यांनी हाक मारली, कहा जा रहे हो इतने जल्दी. त्यांनी सांगितलं, मैं हिमालय जा रहा हूं. तो इतनी जल्दी क्या है, आओ बैठो मेरे पास. आणि बाबांनी चालणारी जी झपझप पावले ना, पटकन येऊन बसले महाराज. आणि त्यांना कळालंच नाही की आपण का बसलो. आणि बसल्यानंतर बाबांच्या जवळची एक भाकर आणि त्या साधूजवळ मिरचीची पूड होती. त्यांनी त्या खडकावर उपरण्यामध्ये अशी ती भाकर कुस्करली, त्याच्यावर ते मिरचीचं ती भुकटी टाकली आणि सांगितलं, आता पाणी. ते म्हटले, जा तिथे तळ आहे. आणि तुम्हाला सांगतो, तिथे गेल्यानंतर त्यांनी बाबांकडे एक किटलीसारखं भांडं होतं पाणी पिण्याकरता आणि ते भरून आणलं, त्याच्यात ते कालवलं आणि दोघांनी ते जेवण केलं. बाबा म्हटले, मी उभ्या जन्मामध्ये एवढं सुगंधी जेवण आणि एवढं तृप्त करणारं जेवण कधी नाही. तुम्हाला सांगतो, एका भाकरीमध्ये तृप्ती झाली बाबांची. आणि तुम्हाला सांगतो, जे त्यांच्या गप्पा सुरू झाल्या, दिवस उगवला आणि दिवस उगवल्यानंतर पाहिलं तर पाठीमागे तो जो सूर्य आणि त्या साधूचा चेहरा सारखंच तेच त्यांच्या चेहऱ्यावर. आणि सांगितलं, अब जाओ, तुम्ही वेद की कोई विधी नाही, आता तुला कुठलाच विधी बांधू शकत नाही, आता तुझं कल्याण झालं, तू नाही गेला हिमालयाला तरी चालेल. आणि बाबा निघाले, 10 पावले पुढे गेले आणि पुढे गेल्यानंतर त्यांना वाटलं की रात्रभर त्या साधूला आपण व्यवस्थित पाहू शकलो नाही, आता सकाळची वेळ आहे, आता तरी डोळे भरून पाहू. आणि म्हणून मागे पाहिलं तर साधू गायब, तो खडकही गायब. म्हटले, जिथून पाणी घेतलं तर तो पाणी सुद्धा गायब. असा स्वयंभू महात्म्याचा साक्षात्कार बाबांना झालेला आहे. म्हणजे वेदाच्या मर्यादेच्याही पुढे बाबांचं चरित्र आहे. आणि म्हणून साधू हा श्रेष्ठ असतो महाराज. म्हणून साधू नंतर संत येतो. संत महात्मे हे स्वतःहून येतात, स्वतःहून जातात, नाही का, ते अवतार आहे त्यांचा. पण साधूला आपल्या कर्मानं सिद्ध व्हावं लागतं, आपल्या साधना तेवढ्या बळकट कराव्या लागतात, तेवढी प्रखरता आपल्या साधनेमध्ये आणावी लागते. ते काय सोपं नाही, तूप खाल्यानंतर रूप येत नाही. साधूपणाला काय आहे, संयम आहे, तेवढं धारिष्ट लागतं महाराज, नाही का, धैर्य लागतं. त्याला तितिक्षा नावाची संपत्ती म्हटलेली, शमदम षट संपत्ती, त्याच्यापेक्षा तितिक्षा, त्याला संयम म्हणतात. आणि परमार्थामध्ये संयम असल्याशिवाय काही मिळत नाही. आणि म्हणून साधू हा श्रेष्ठ आहे. आणि त्याच्याकडे जो आत्मबोध आहे, कारण त्याला आत्मज्ञान जे झालेलं आहे तेच आपल्या कामाचं आहे. बाकी कुठलंही ज्ञान, बाकीचं ज्ञान हे पोट भरण्याच्या कामाला येतं, आपला उद्धार होऊ शकत नाही. म्हणून 18व्या अध्यायामध्ये माऊलीने असं म्हटलं की जी शास्त्र निर्माण झाली त्यानं काय अविद्या जाऊ शकत नाही, ती फक्त तुमचा उदरनिर्वाह चालवू शकतात. लोक म्हणतात तो ज्योतिषशास्त्रामध्ये पारंगत आहे, एखादा म्हणतो त्यानं पाककलेमध्ये फार प्रावीण्य मिळवलंय, एखादा म्हणतो की सॉफ्टवेअरमध्ये त्याची फार मोठी डिग्री आहे. अजिबात नाही. ही अविद्या विनाशाची पात्रे, बरोबर ना राज महाराज, हे यानं काही होऊ शकत नाही. आणि म्हणून जे अध्यात्मशास्त्र आहे आणि त्या अध्यात्मशास्त्राचा अनुभव असलेला सिद्ध महात्मा म्हणजे तो साधू, आणि त्याचा बोध तोच कामाला येतो. त्यानं काय होतं तुम्हाला सांगतो, त्याचा बोध झाला की काही शिल्लक राहत नाही, काही शिल्लक राहत नाही. कसं शिल्लक राहत नाही त्याच्याकरता माऊलींनी दृष्टांत दिलाय. कुठला दृष्टांत दिलाय? अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये, कापुराची वाती. कापुराच्या ज्योती, कापुराचे वाती उजळला ज्योती, कापुराचे वाती
सगळ्यांचा परिचयाचा दृष्टांत आहे. कापुराची वाती. मला सांगा, कापुराला वात असते का? हा, असते. कापुराची वात नाही करत ना. माऊलींचे शब्द आहे ना फार कोड्यात टाकणार आहे. म्हणजे या माऊलींचे पण बरं का. तुम्हाला सांगू का, माऊलींच्या शब्दांचं हृदय कळून घ्यायचं असेल ना, त्या शब्दांची खूप सेवा लागते. पुन्हा 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 ते वाचावे लागतं. तुम्हाला सांगू, ज्ञानेश्वरी कळण्याकरता अनेक शास्त्र वाचावे लागतात, तेव्हा ज्ञानेश्वरीतले शब्द कळतात. पण कमीत कमी आपल्याला नाही ते शब्दाचं ज्ञान तरी जवळ ठेवावी, रोज वाचावी. बरोबर केले, वाचावीत. आणि तुम्हाला सांगतो, वाचत वाचत गेल्यानंतर डोळा पाहावी. पण तुम्हाला सांगू का, आपोआप लक्षात येईल. लोक म्हणतात वाचून काय फायदा आहे, वाचून काय होणार आहे. काय होणार नाही. ज्ञान होय अज्ञानास. त्या टीकेला वरच दिलेलं आहे. व्यासांची ती टीका आहे की नाही? व्यासांची नाही, व्यासांनी भगवद्गीता सांगितली आणि त्या भगवद्गीतेवरची टीका ज्ञानेश्वरी आहे. ज्ञान होय अज्ञानास. बरं जाऊ द्या, अज्ञानाला ज्ञानी बनवती एवढंच नाही, तर ज्ञान होय मूढा. आता काय सांगावं, एवढी कल्याणकारक आहे ज्ञानेश्वरी. तुम्हाला सांगतो, एवढाच ग्रंथ, हे माऊलींचे ग्रंथ आहे ना. बाकी दुसऱ्या ग्रंथाला हात नाही लावला तरी चालेल, पण माऊलींचे ग्रंथ आहे ना, तुम्ही अगदी पैसे जसे जपता की नाही, पैसे जपून ठेवता की नाही, तसे सांभाळा. तुम्हाला सांगतो, काही कमी पडत नाही. हा, समाजामध्ये इज्जत मान मिळणार नाही, त्यांना काय फरक पडणार. अरे पण परमेश्वराची तर कृपा होईल नाही का. आता लोक फॉलोअर्स वाढवण्याकरता कॉम्पिटिशन चालू आहे. आणि आपला जो मार्ग आहे, हा जो वारकरी संप्रदायाचा जो अद्वैत तत्वज्ञानाचा मार्ग आहे, तो फॉलोअर्स कमी व्हावे याच्या करता आहे. पण लोकांना संप्रदायाचा अर्थच कळेना. बरोबर की नाही? खरं संप्रदाय नाही, तो संप्रदाय आहे. बरोबर की नाही? अधिकृत संप्रदाय फक्त वारकरी संप्रदाय. बाकीची संप्रदाय ही अशीच कुठून तरी निर्माण झाली ना. त्याला परंपरा आहे ना काही आहे. म्हणजे मी कोणाला नाव ठेवत नाही बरं, म्हणजे नाव ठेवणं हा काय संप्रदायाचा हेतू नाही, पण त्याला काहीतरी पाहिजे. आणि आपल्या ह्या ज्या परंपरा आहे, तुम्ही बघा, एकनाथ महाराजांनी परंपरा सांगितली, तुकोबांनी परंपरा सांगितली, ज्ञानदेवांनी परंपरा सांगितली की नाही. आपली ही परंपरा आहे. आणि वंश परंपरा दास मी अंकित. आता आपण जे आहोत त्या वंश परंपरेतला अंकित झालेले दास आहोत. असो, माऊलींचे ग्रंथ उपकारक आहे. मूढाला सुद्धा तत्वज्ञानी बनवणारे हे ग्रंथ आहेत. आणि हरिपाठ तर फार श्रेष्ठ ग्रंथ आहे. नुसतं गाऊन वगैरे नाही, त्याचा अभ्यास पाहिजे. आणि म्हणून कापुराची उजळली ज्योती. आता तुम्ही बघा, कापुराची वात असते का? कापूर माहित आहे ना? कापूर पाहिला का? कुठला कापूर? सगळ्यात श्रेष्ठ कुठला कापूर आहे बरं? भीमसेनी कापूर आहे बरं. आता बाकीचा जो कापूर मिळतो ना, ते वड्या, त्या बघा त्याच्यामध्ये काळा धूर निघतो आणि तो लगेच केमिकल, त्याच्यामध्ये रसायन वाटतं, काहीतरी केमिकल आहे. तुम्ही भीमसेनी कापूर पेटवल्या क्षणीच काय होतं तुम्ही बघा, त्याची सुद्धा एक वात जरी नाही त्याला, परंतु माऊलींनी कल्पना केली की त्या कापुराची सुद्धा वाती असते, त्याची सुद्धा ज्योत असते. आणि तुम्ही बघा त्या कापुराची वात, म्हणजे तुम्ही बघा त्याला सुद्धा कुठेतरी आपण जसं दिव्याला वात पेटवतो की नाही, तसं त्या कापूरला सुद्धा पेटवण्याकरता कुठेतरी अँगल असतो ना, एक असतोच की नाही, तसं पेटणारच नाही. वात असल्याशिवाय पेटणारच नाही. म्हणजे त्याला धागा पाहिजे पेटण्याकरता. काय पाहिजे मला सांगा? माळ लगेच घालतो का माणूस? काहीतरी सोर्स पाहिजे की नाही? संप्रदायामध्ये लगेच होतो का? आध्यात्मिक लगेच होतो का? काहीतरी सोर्स पाहिजे की नाही? सोर्स म्हणजे काय? सोर्स म्हणजे काय? स्रोत ना. स्रोत पाहिजे काहीतरी. स्रोत असल्याशिवाय काही मिळत. मग तुम्ही बघा त्या कापुराला सुद्धा स्रोत आहे. मग त्याला त्या अग्नीचा स्पर्श झाला की त्याचा काय होतो? भडका होतो, त्याची ज्योत होती. आणि ज्योत झाल्या झाल्या काय होतं?
त्या कापुराचं अस्तित्व नष्ट होतो, काही शिल्लक राहत नाही, काहीच राहत नाही त्या कापुराचं. तुम्ही बघा, असं जरी आपण काही पेटवलं तर त्याचं काय राहतं, खाली काहीतरी अवशेष शिल्लक राहतात. तसं कापुराचं काय राहतं. म्हणून जे आरती ओवाळणारं असतं ना, तिला चतुर असावं लागतं बरं. ते कापूर विझण्याच्या आत सगळ्यांपर्यंत आरती गेली पाहिजे. आणि नाहीतर ओवाळताना सुद्धा ती एक वडी संपण्याच्या आत दुसरी वडी पेटून रेडी ठेवली पाहिजे. पण ती आरती करताना लय चमत्कार होतो अण्णाभाऊ. त्याच्यात फक्त आता आरतीच म्हणजे ओवाळणं बरं आहे, पण जर का घंटी असली म्हणजे इकडं घंटी वाजायला गेला का तिकडं आरती गडबडती, आणि इकडं पंचारती फिरवायला गेला की इकडं घंटी बंद पडती. आणि त्याच्यात आता बरं तेलाचे दिवे, पण कापुराची जी वात आहे, भीमसेनी कापूर, साधा कापूर नाही, भीमसेनी कापूर, तुम्ही बघा तो पेटवल्या तो जे भडका घेतो आणि क्षणात खाक होतो, खाली काही शिल्लक राहत. तसंच आहे. हरीचा बोध झाला साधू करवी की तुका म्हणे हरी काही उरवणे देऊरी, काही शिल्लक राहत नाही, आपलं अस्तित्व संपतं. आपली जी आतापर्यंतची अनेक जन्माची ओळख आहे ती पुसून जाते आणि त्या परमात्म पदाला आपण प्राप्त होतो. एवढी किंमत आपल्याला येते ना ती साधूमुळे. म्हणून साधूचे उपकार आहे. म्हणून अगोदर साधूला प्राधान्य दिलं आणि संत 2 नंबरला ठेवले. तुम्ही बघा, साधू संतच म्हटले का संत साधू म्हटले? साधू संतच म्हटलेले. त्या संतांकडे ऐश्वर्य आहे. ते येतात, काहीतरी आकार धारण करतात, 21 वर्ष 42 वर्ष 36 वर्ष राहतात, पुन्हा आपला देह गायब करतात. ते काय हाताला लागू देत नाही. कारण संतांचा देह हाताला लागतो का? माऊली सापडले का? माऊलींचा देह, एकनाथ महाराजांचा, तुकोबांचा, मुक्ताईचा, निवृत्तीनाथांचा, स्वपनदेवांचा नाही, संतांचं वेगळं आहे. पण तुम्हाला सांगू का, साधूचं असं आहे महाराज, साधू येतो सामान्य रूपानं, आपल्यासारखाच दिसतो. ते वर्तत दिसती तीही, ते आपल्यासारखे दिसतात. म्हणजे त्यांचं चालणं, बोलणं, फिरणं, खाणं, पिणं आपल्यासारखंच असतं. पण दोन्ही दिसती सारखी, आपल्यासारखे दिसतात. पण वर्म जाण येतो, पण त्याला पारखी लागतो. आणि म्हणून आपण पारखे नाहीत येथे असं म्हटलेलं आहे. नामदेव महाराजांचा अभंग आहे. तुम्हाला सांगू का, साधू मध्ये एक सगळ्यात मोठा सद्गुण आहे. तुम्हाला सांगतो सगळ्यात मोठा सद्गुण नामदेव महाराजांनी सांगितलेलं सांगतो की या लोकांमध्ये समत्व भाव फक्त त्याच्याकडेच असतो, बाकींकडे कोणाकडे नसतो. देवाकडे तुम्ही जा, त्याच्याकडे समत्व आहे का? जो आपण देव समजतो, समजा श्रीकृष्ण अवतार आहे, समत्व आहे का त्याच्याकडे? एकाला तो कोपून मारतो आणि एकाला काय करतो. पण तुम्हाला सांगू का, आता एवढा मोठ्या अवतार महापुरुषावर आरोप करायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. परंतु माऊलींची ओवी सांगतो बरं, तुम्ही याच्यावर चिंतन करा. आयुष्यभर पुरेल ही ओवी. तेही परात्पर, ते हे अपरा अपार स्वरूप माझे परात्पर, जेथोनी अवतार कृष्णाधिक. ही ओवी आहे माऊलींची, माझी नाही बरं. ही ज्ञानदेवांची ओवी आहे. याच्यावर अभ्यास करा, मग बघा काय होतं ते. तुम्ही पुन्हा म्हणाल बरं, या बियाण्याला परत गावात उभं करायचं नाही. फार अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे. मला सांगा, श्रीकृष्ण काय करताय? एखाद्याला जवळ करतात. तुम्ही बघा, लगेच जवळ करतात का? नाही. त्या गोपींना प्रेम भावानं जवळ केलं, काम भावानं, बरोबर की? त्या शिशुपालानं शिव्या दिल्या, लगेच त्याचं सुदर्शन चक्रानं काटा काढलं. ती पुतना आली, तिला स्तनामध्ये विष भरून तिच्यावर सुद्धा उपकार केला की नाही उपकार? पण कसा कृपा केली? जवळ करून का टोल्या देऊन? अर्जुनाला जवळ घेतलं आणि म्हटलं, बेट्या नको येड्यावाणी करून, मी तुला सांगतो. आणि मग त्याला 700 श्लोकामध्ये तो ब्रह्मबोध केला. मग त्याला जवळ घेऊन सांगितलं. आणि त्या शिशुपालानं शिव्या दिल्या तर त्याला
सुदर्शन चक्रानं त्याचा काटा काढला. मग आता कसं म्हणायचं समत्व? आहे की नाही गंमत? इच्छू चावत नाही. हा 100 शिव्या दिल्या होत्या. मोठे प्रसंग आहे, आपल्याला कथेकडे जायचं नाही. कथा आपलं फक्त चित्ताचं रंजन करतात. म्हणून आपण एक सिद्धांत पाहतोय, भगवंताकडे समत्व आहे की नाही मला माहित नाही, पण साधूकडे समत्व असतं. इह लोकी तोची सर्वाभूती सम. का तर त्याचा शरीराचा भ्रम गेलेला असतो. आणि म्हणून साधू हा श्रेष्ठ आहे, आणि त्याच्यापेक्षा सुद्धा त्याचा बोध श्रेष्ठ आहे. कसं श्रेष्ठ आहे? त्याचा का बोध झाला आहे का, की कापुराप्रमाणे त्या जीवाचं काय होतं, सगळं जे संचित कर्म आहे ते जळून नष्ट होतं, कारण त्याचं गेलेलं असतं. जसं बीज भाजून केली नाही आम्हा जन्म मरण नाही, तसंच त्या साधकाचं किंवा त्याच्या आश्रयाला आलेल्या जीवाचं काय होतं, जन्मकर्म तो साधू संपवतो, काही शिल्लक ठेवत नाही. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. हो, काहीच राहत नाही. आणि तुम्हाला सांगू का, म्हणून तर अशा साधूच्या आश्रयाला जावं, बाकी काही करू नये. आणि त्याचा काय एकदा उपदेश आपण ऐकला, लोक ऐकतात असं नाही, कारण बाबा म्हणायचे, त्यांचं वाक्य या ग्रंथामध्ये, की आईच्या हृदयानं बोध केला पण सगळे गंदे निघाले. कसे निघाले? म्हणजे पोट तिडकीनं सांगितलं तुमचं कल्याण होईल, आता तुम्हाला कसली काळजी नाही. बाबा एवढे डायरेक्ट बोलायचे. बाबा म्हणायचे, एखादा साधक जर विचारला ना, इकडे गंगूबाईकडे जायचे, आपल्या गंगूबाई साकुरे, गंगूबाई नानासाहेब साकुरे त्या आहेत अजून, त्यांच्याकडे जायच्या ना, तिथले प्रश्न विचारायचे लोक. ते राघव मास्तर होते. बाबा फळ्यावर शिकवायचे आकृत्या काढून. आणि बाबा म्हणायचे, बाबांना विचारायचं, हे एवढं आलोट ज्ञान आहे, हे एवढं व्यापक ज्ञान आहे, आमचा उद्धार होईल का हो? बाबा म्हणायचे, बाबांनो काळजी करू नका, तुम्हाला ज्ञान होऊ शकतं, तुम्हाला लगेच करून देऊ का? हा सूर्य मावळू द्यायचं नाही, तुम्हाला ज्ञान करून देतो. एवढी ताकद होती महाराजांमध्ये. डोळ्याची पापणी ही लवते ना लवते तेवढ्या वेळात ब्रह्मज्ञान होतं. ब्रह्मज्ञान व्हायला काय वेळ लागते का? कापुराची वाती एवढ्या क्षणाचा खेळ आहे, पण त्याच्याकरता अनंत जन्म साधना करायला लागतात, त्या मार्गावरून चालावं लागतं कितीतरी. आणि चालणं काय सोपं आहे का? नुसतं पंढरपूरला जाणं काय सोपं आहे का? रुपेश महाराज हालत होती का नाही? सोपं नाही. पंढरपूरला चालणं सुद्धा आता तरी दिंडे आहे, आज जाऊन पाय म्हणा, खायला मिळत नाही. मिळतं. गेल्यानंतर दर्शन जर घेतलं तर त्या जीवाच्या लाखो कोटी कोटी कुळाचा उद्धार होईल. पण माझ्या माहितीप्रमाणे मी आता 14 पासून जातो, म्हणजे मला 11 वर्ष झाले. तिथं तुम्हाला सांगतो, परिसरातलं क्वचित कधीतरी येतं, तात्या येतात कधीतरी ऐकायला, श्रवणाला येतं. कारण श्रवण ही फार 9विधा भक्तीपैकी पहिली गोष्ट आहे. श्रवण सुद्धा दुर्मिळ आहे. कोणी कोणाचं ऐकू नये. तपस्व्याचं ऐकावं, हरिदासाचं ऐकावं, ज्याचा काहीतरी अभ्यास आहे त्याचं ऐकावं. मी कोणाचं नाव ठेवत नाही बरं. ज्याला स्वतःच्या उद्धाराची काळजी अशाचं ऐकावं, ज्याला ती तळमळ आहे, ज्याला तो बोध आहे, त्याला ती ओढ आहे, अशाचं ऐकावं. बरोबर की नाही? कुणाचं ऐकत बसू नये, नाही तर तो सांगणारा बुडणार आहे आणि ऐकणारा काय उद्धार होईल त्याचा, नाही तो सुद्धा मातीत मिळ जाणार आहे. आणि म्हणून आयुष्याची माती न होऊ देता असा जो सामर्थ्यवान महात्मा आहे त्याच्या आश्रयाला जावं. त्यानं काय होतं तर न उरोनिया ठेला आणि ठाईच मुराला अनुभव. मला सांगा, आता मी इतक्या वेळ सांगितलं, मीच तुम्हाला सांगितलं साखर गोड आहे, साखर गोड आहे, पण तुम्ही म्हटले कशावरून गोड आहे? ते म्हटले सोनवणे महाराज सांगतायत म्हणून गोड आहे. ते म्हटले आम्हाला काय अनुभव? आता मी सांगितलं, पण मला सांगा, मी साखर गोड आहे असं सांगून तुम्हाला त्याचा अनुभव येणार आहे का? त्याच्याकरता काय करावं लागेल? त्या साधूचा बोधच करावा लागेल का नाही? म्हणजे साखर खावीच लागेल. आता खाल्यानंतर कळणार आहे ती गोड का, न खाता पाहिल्यावर कळेल का? नाही. आणि म्हणून लोक म्हणतात आम्ही पाहिलं, आम्हाला दिसलं, ह्या सगळ्या थापा आहे. एखादा जर भेटला ना तो म्हणतो मला मी पाहिलं, त्याला म्हणतो बाबा सुद्धा म्हणायचे वा वा काय दृष्टी उघडली तुझे, खाडकन तुझे डोळे उघडले. मग ते गेलं हवेत. म्हणजे ते खोकडाचं उदाहरण द्यायचे. ते खोकडाच्या पाठीमागे कुत्रे लागले. खोकड काय करतं? खोकड माहिती ना तुम्हाला काय करतं? आपण वायू बाहेर सोडतो, खोकड
ते कुत्र काय करतं, त्या वासनच बेजार होतं, तिथंच माती उकरत बसतो, फोकट निघून जातं. साधू मग काय थांबत नाही, तो आपल्या रंगात असतो. तुम्हाला सांगू, साधू अत्यंत दया करतो, प्रेम करतो, फक्त त्याच्या मर्जीत असलं पाहिजे. आणि तो काय करतो, आपला अनुभव त्याला दिला. मग तुम्ही बघा, त्यांचा तर अनुभव आहे. तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव या अंगे, अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. म्हणून साधू बोध हा कल्याणाचा मार्ग दाखवणार आहे आणि कल्याणकारक आहे. म्हणून नूर उनिया ठेला. आणि तुम्हाला सांगतो, हे कुणाला होतं तर माऊलींनी त्याच्याकरता मर्यादा सांगितलं. मोक्ष रेखे आला म्हणजे ही मर्यादा आहे, मुक्तीची त्याला ओढ पाहिजे. बरं, मोक्ष रेखे आला, भाग्यानं तुळशीराम शांत बस थोड्या वेळ. भाग्यानं विनटणं. आता वि हा उपसर्ग आहे बरं का. विनटला, नटला म्हणजे भाग्यानं तो विशेष नटलेला पाहिजे, म्हणजे त्याचा भाग्याचा उदय सुद्धा झालेला पाहिजे. आपल्या हातात ज्ञानेश्वरी आली समजायचं आपलं भाग्योदय झालं. आपल्या हातामध्ये गाथा आली, आपला भाग्योदय झाला. आणि तुम्हाला सांगू का, मग साधूचा अंकित हरिभक्त, तो खरा हरिभक्त आहे, साधूच्या अंकित आहे. आणि म्हणून अशामध्येच गुढी माऊलींना आहे, बाकी कोणातच गुढी नाही अशा साधूमध्ये. आणि म्हणून मुली म्हणतात की ज्ञानदेवा गुढी संगती सज्जनी, हरी दिसे जनिवणी आत्मतत्वी. जनावरामध्ये आत्मतत्व व्यापक ज्याला अनुभवाला येतं, अशा सज्जनाच्या संगतीमध्ये मला गोडी आहे, अशा साधूमध्ये मला गोडी आहे. आणि तो साधू काय करतो तर साधू निरंतर त्या परमेश्वराचं नामस्मरण करण्याचं दान जीवाच्या पदरात घालतो. कुठलं नामस्मरण तर वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र आहे, त्यापैकी प्रसिद्ध मंत्र आपण म्हणूया. भजन करा. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा. आणि तुम्ही बघा, जो हरिभक्त आहे तो कुणाच्याही अंकित नको, साधूच्या अंकित पाहिजे. मोक्षाची इच्छा त्याला पाहिजे, त्या मर्यादेत तो आला पाहिजे. आणि तुम्ही बघा, मुक्तीची इच्छा जरी असली ना तर साधू त्याला विशेष नटवतो. काय करतो, वेगळा शृंगार प्रदान करतो. तुम्ही बघा, आई लेकराला नटवते की नाही. आता लेकरू गोंडच जर असेल आणि त्याला आणखी नटवलं तर कसं दिसेल, ते कसं दिसेल. नाही, आपण आया नाहीत, आपल्याला नाही कळायचं, पण त्या आया आहेत. तुम्ही बघा, विशेष नटवते की नाही. काजळ घालते, त्याला घालते की नाही आई, काजळ लावते. आता काजळ राहिलं नाही म्हणा, लावतात काजळ, नाही घातलं पाहिजे बरं. काजळानं दृष्टी चांगली राहते, पण केमिकलचं नाही बरं. काही काही बाजारात चांगलं आहे काजळ, ते डॉक्टर तांबेंचं, बालाजी तांबेंचं काजळ आहे. मी काय त्यांचं मार्केटिंग नाही करत, पण ते चांगलं काजळ आहे. पुन्हा ते जाई काजळ होतं. दुसरं ते काजळ घालण्याचे सुद्धा, काजळ घालणारा सुद्धा व्यवस्थित लागतो. कोणाला धसमुसळ्या माणसाला नाही, कारण ते डोळा कसा आहे, नाजूक आहे. त्या डोळ्यामध्ये काजळ घालायचं म्हणजे तसं त्याला कला कुसर पाहिजे, ती कला आहे, आर्ट आहे. तसं साधूकडे सुद्धा, साधू सुद्धा आईच आहे आपल्या साधकांची, ती सुद्धा आपल्या लेकरांच्या डोळ्यामध्ये काजळ घालते की नाही. गुरु घाली ज्ञानांजन घालते की नाही, मग ते ज्ञानाचं अंजन आहे. आणि तुम्ही बघा, कृष्णांजन एक वेळा डोळा घालीत आढळ, तिमिर दुःख गेले, फिटले भ्रांती पडळ, श्री गुरु निवृत्ती राये बाप रखुमादेवीवरू विठ्ठल दिनाचा दयाळ. आणि तुम्ही बघा, हा मार्ग त्यांनी दाखवला. आणि म्हणून त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहे. आणि म्हणून साधूची संगतीत तरुणोपाय आहे, बाकी काही नाही. साधूचा अंकीला हरिभक्त व्हावं, आपण अंकित राहावं, त्यांच्या आश्रयाला जाऊन आपलं कल्याण करून घ्यावं. दुसरं काही भरकटत बसू नये, इकडं जा तिकडं जा. पण आता हे कोणाला पटत नाही. लोकांना फिरल्याशिवाय त्या पुरंजनोपाख्यान भागवताच्या 8व्या स्कंदामध्ये मला वाटतं त्या पुरंजनाला लय फिरायची हौस. इकडं जाय तिकडं जाय, या तीर्थाला जाय त्या तीर्थ जाय, या बाबाकडं जाय, या देवळात जाय. तुम्हाला सांगतो, कुठेही जाऊ नका, ठाई. आता हे ठिकाण समजून घ्या. आता हा सुद्धा मोठा अभ्यासाचा विषय. पण साधूंचे शब्द म्हणावे तेवढे वाटतात सोपे, पण त्याचे अर्थ लावणं फार कठीण असतं. त्यांच्या कृपेनंच अर्थ लागतात. आणि म्हणून इथे सुद्धा ठाईचं मुराला अनुभव काय होतो, मुरावा लागतो ना. मुरल्यावर कसं लागतं बरं,
मला सांगा, नुसता कैरा कापल्या आणि त्याला हळद मीठ टाकली आणि दुसऱ्या दिवशी लगेच खायला ते गोड लागेल का? पण ते जर 6 महिने जर ठेवलं, त्याला चांगली फोडणी दिली तेलाची, मीठ मोहरीची, तर मला सांगा 6 महिन्यानं कसं लागतं? पाणी आलं का नाही लगेच? कैरीचं नाव काढलं पाणी येतं. ते पदार्थ तसे आहे. आणि म्हणून मुरणं फार महत्त्वाचं असतं. मुरलेला जो पाक आहे ना, तो फार चविष्ट असतो, स्वादिष्ट असतो आणि तो उपायकारक असतो. आणि म्हणून साधूचा बोधही तसाच आहे, त्यांचा अनुभवही तसाच आहे. असा दिव्य अनुभव आपल्या सर्वांना यावा, अशा दिव्य साधूची आपल्यावर कृपा हो, असे त्यांच्या चरणावरती प्रार्थना करतो. उशीर खूप झालाय आणि म्हणून त्यांच्या कृपेनं निर्माण झालेलं चिंतन थांबवतो. बोलण्यासारखं खूप आहे, मला काय गप्पा आता मारताच येत नाही. मी प्रयत्न करतो, मी बळजबरीनं आहे ना, मी आता दिवसभर आहे ना बऱ्याच ते यूट्यूबवर प्रसिद्ध महाराजांचे मी विनोद जोक आहे ना पाठ करून येतो. मला वाटतं की 2-4 तरी जोक सांगावं, लोक हसवं. मला ते आठवतच नाही कीर्तनामध्ये. म्हणजे इथे आलं की असं वाटतं की कोणीतरी आपलं वेगळंच कंट्रोल घेतं. इथे आल्यानंतर वेगळंच कोणीतरी अंकुश घेतल्यासारखं होतं आणि त्या सोर्समुळेच बोलणं होतं. नाहीतर मी बऱ्याच वेळा प्रयत्न केले, आता 2-4 वर्षात तर लई वेळा प्रयत्न केले. मी आज ते आपले ते विनोदाचार्य महाराज काय ते पठाडे महाराज, त्यांचे 2 जोक पाठ करून आलो होतो मी. म्हणलं आज सांगणार, मला आठवलेच नाही ते. म्हणजे काय होतं काय माहित नाही मला आठवेल. म्हणजे आता काय मला काय म्हणजे असं ब्लँक झाल्यासारखं झालं, म्हणजे पूर्ण विसरून गेलं मी. कारण ती माऊलींच्या कृपेमुळे तसं होतं. आणि मी मगाशीच उपक्रमामध्ये सांगितलं होतं की वयानुसार विसरायला होतं. कारण आता जी स्मृती आहे ती वयानुसार कमी कमी होते ना, बरोबर. 60 कशी होती? नाठी होती की नाही? तुम्ही बघा 60 वर्षानंतर लई लोक येड्यावानी करतात. 60 वर्षाच्या आत जरा बरं होतं, पण 60 वर्षाच्या आत नाही, अजून झालं नाही. पण आता ते सॅच्युरेट पॉईंट आहे ना त्याच्यावरती आहे. आता 45 वर्ष झाले की लोक जंगलाचा रस्ता धरायचे पूर्वी, वानप्रस्थ आश्रम. आता त्या बाउंड्रीवर आहे आपण, मग आता सुटायला पाहिजे. कोण कोण यायला तयार आहे? चला. आपली पिशी भरलेलीच राहते भाऊ. आपल्याला काय एक ग्रंथ एक शर्ट घेतला निघाले. आता रुपेशला चांगला अनुभव आला, म्हणजे 8 दिवसामध्ये. त्याला माहिती आहे काय, कोणाची काळजी नाही, उठले का सुटले. आपलं काय कंडक्टर सारखं नाही, डबल मारली तर सुटायचं, तसं नाही. आली मनाला नाही. पण तुम्ही बघा, एक फिरला ना माणूस असा, म्हणजे माणूस म्हणतो ना मी लय मोठा महाराज आहे, मला लय किंमत आहे, मला लय लोक विचारतात, मी प्रसिद्ध आहे. तुम्हाला सांगू का, आमचे महाराज नेहमी सांगतात आणि आपल्याला सुद्धा एक क्ल्यू जाऊन देतो. तुम्हाला सांगू का, आपल्याला लय हवेत जर असेल ना, फक्त 3 दिवस आहे ना, फक्त 3 दिवस आहे ना, जवळ काही न ठेवता फक्त फिरून यायचं. 3 दिवस किती, मग कळेल आपली काय किंमत आहे. फक्त 3 दिवस आपल्याकडे स्कीम चालू आहे कोणाला, आणि त्याला काय इंटरफी नाही बरं आपल्याकडे. मी जोड राहतो त्याला. फक्त 3 दिवस फिरायचं, काहीच नाही, मग काहीच घ्यायचं नाही. एखादा ग्रंथ बातलं काहीच घेऊ नका, आणि फक्त असं जाऊन यायचं कुठंतरी 3 दिवस. आता 3 दिवसात कुठं जाता येईल? असं ठिकाण शोधू आपण. 3 दिवस फक्त घराच्या बाहेर राहायचं, काहीच घ्यायचं नाही, पैसे घ्यायचे नाही. मग तुम्ही बघा तसं दाखवा. असं कोणी जर असेल तर आपल्याकडे आहे. भाग्यवान विजेत्याला घोषित केला जाईल. उद्यापर्यंत नावं द्या. उद्या नाही देता आले तर काल्याच्या कीर्तनापर्यंत द्या. आपण लगेच त्याचा डेमो घेऊ. काल्याचं कीर्तन झाल्यावर वेळ आहे तोपर्यंत जाऊन येऊ 3 दिवसात. मग कळेल किती हवा आहे आपली, नाही का. बाबा म्हणायचे खायला मिळालं नाही तर चालेल, हवा पिऊन जगलं पाहिजे. म्हणजे शुद्धा पिपासा सुद्धा नष्ट करता आली पाहिजे. आता आपली नाही तेवढी लायकी, पण बरं जाऊ द्या. आणखी एक मी त्याच्यामध्ये क्ल्यू देतो की आपण ज्यावेळेस जाऊ ना, मी सोबत राहणार. जेवणाची व्यवस्था मी करतो, भिक्षा मी मागून आणील, काय हरकत आहे. कोणाला यायचं असलं तर चला. विष्णू येतो काय, त्याला नाही आग्यापेक्षा म्हणून त्याला म्हटलं बरं. म्हणजे त्याचा सगळ्यात मोठा पास गेलेला आहे, बरोबर ना. म्हणजे जी मोठी माया आहे ती गेलेली आहे, म्हणून त्याच्यावर भगवंताची कृपा आहे. तो येत असला तर चाल नेतो तुला. पण त्याला लय दिवसाचं म्हणतो येतो का येतो का, तो म्हणतो हा येतो. अजून काही गडी निघाणा, पण निघण कधीतरी. साधूचा आशीर्वाद वाया जात नाही. असो, त्या साधूंच्या कृपेने हे दिव्य चिंतन समर्पित करतो. हा जो ग्रंथ आहे उत्तरपंथीचे कापडी, हा माऊलींचा जो अभंग आहे, आम्ही कापडी रे कापडी, आम्ही पापे
12 वाटा पळती बापडी रे, पंढरपुरीचे आम्ही कापडी रे, उत्तरपंथीचे आम्ही कापडी रे, हा माऊलींचा अभंग आहे. त्यापैकी हा उत्तरपंथीचे कापडी हा ग्रंथ आहे. याच्यामध्ये 25 धडे आहेत. किती आहेत? 25 धडे आहेत. आणि 25 धड्यांना महाराजांनी काय नाव द्यावं असा त्यांना प्रश्न पडला होता. पण संतांचे ग्रंथ उचकले, म्हणजे असं ते एक पान असं उचकलं की त्याच्यावर आपोमत त्यांना त्या धड्याचं नाव मिळायचं. आणि मग त्यांनी असे धड्यांचे नाव दिलेले. आम्ही जातो आमच्या गावा, कौतुक विठ्ठलाचे, आसुनी संसारी, अलंकापुरीस विठ्ठल गेले, स्थावराणाम हिमालय, जोडून या धन उत्तम व्यवहारे, चळे शुष्क पत्र जैसे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, चरय वेती चरणवय मधुविंदती, असे 25 धडे आहेत. किती आहेत? हे 25 धडे आहेत. आणि त्याच्यामध्ये प्रस्तावना पण आहे. नंतर जिथे जिथे बाबा गेले अशी स्थळं त्या ठिकाणी लिहिलेली आहेत. म्हणजे कुठं कुठं बाबा गेलेत अशी ठिकाणं आहेत. जवळजवळ 210 ठिकाणं आहे. म्हणजे अमेरिका पण आहे बरं, बाबा अमेरिकेला पण जाऊन आलेले, तिसरी नापास म्हणायचे बाबा इथे आहे. नंतर जे अनुगृहीत आणि माळ घातलेले साधक आहे असे जवळजवळ बाबांचे